Good morning all of you. Today we have discussed the article is the determination of reaction order. The methods for determination of order of reaction. There are four methods used to determination of order of reaction. The first method is the graphical method. Then second is the one-off methods. Third is the half-life methods, and fourth is the substitution methods. These four methods is used to determine the order of reaction. आता there are three order of reaction. First is the zero order, then second is first order and second order. So this is the three order of reaction. आता ते तीन ऑर्डर ऑफ रिॲक्शन डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला मेथड्स दिलेले आहेत. ते कोणते कोणते मेथड आहेत? ग्राफिकल, वन ऑफ, हाफ लाईफ आणि सबस्टिट्यूशन मेथड्स आहेत. ठीक आहे. First is the graphical method. This graphical method is used to only on reactant, and the plot of concentration versus time is drawing using the data generated during the experiment. म्हणजे this graphical method is used to only reactant मध्ये यूज करतात. म्हणजे याच्यामध्ये काय ओनली रिॲक्टंट असतो, म्हणजे प्रोडक्ट असतो का? नसतो. म्हणजे ओनली रिॲक्टंट काय होतं? ग्राफिकल मेथडने. आणि दिस इज द ग्राफिकल म्हटल्यानंतर कसं ग्राफ प्लॉट होणार. ठीक आहे. तर प्लॉट ऑफ ग्राफ इज द कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम. दिस सी इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट ॲट एनी टाईम, आणि टी इज द इफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज ए अँड एक्स इज द एक्सटेंट ऑफ रिॲक्शन ॲट टाईम टी. म्हणजे देन सी इज इक्वल टू ए मायनस एक्स. सी इज द कॉन्सन्ट्रेशन, small a is the initial concentration, and then and what is the x is the extent of reaction at time. ठीक आहे. म्हणजे रिॲक्शनचा जे एक्सटेंट होत आहे तो टाईम म्हणजे कुठला असणार आहे? तुमचा स्मॉल एक्स असणार आहे. ठीक आहे. आता दिस नेचर ऑफ द प्लॉट अँड द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज कन्क्लुडेड ॲज फॉलोज. आता ग्राफिकल मेथड म्हटल्यानंतर काय आपण ग्राफ प्लॉट करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे कुठला ग्राफ येणार आहे? कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम. आता फर्स्ट दिस ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज कन्क्लुडेड इज द फॉलोविंग ग्राफ. इफ द प्लॉट ऑफ कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम इज द स्ट्रेट लाईन, द रिॲक्शन इज झिरो ऑर्डर. म्हणजे बघा, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईमचा आपण जर ग्राफ प्लॉट केला तर त्याच्यामध्ये जर स्ट्रेट लाईन आली तर तो कोणता ऑर्डर ऑफ रिॲक्शन असणार आहे? तर झिरो ऑर्डर असणार आहे. देन इफ द प्लॉट ऑफ लॉग सी वर्सेस टाईम इज द स्ट्रेट लाईन अँड द रिॲक्शन इज ऑफ फर्स्ट ऑर्डर. ठीक आहे. म्हणजे आपण लॉग आता कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम घेतला, देन सेकंडला कॉन्सन्ट्रेशनचा लॉग करायचा म्हणजे लॉग सी वर्सेस टाईम, आणि जर स्ट्रेट लाईन आला तर त्याला काय म्हणायचं? दिस रिॲक्शन इज द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. देन थर्ड इज द इफ द प्लॉट ऑफ 1/c वर्सेस टाईम इज अ स्ट्रेट लाईन, द रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर. म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये 1 कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम केला तर ती स्ट्रेट लाईन जर ग्राफ आला तर त्याला काय कुठलं हे म्हणायचे? रिॲक्शन ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज द सेकंड ऑर्डर ऑफ रिॲक्शन. देन इफ द प्लॉट ऑफ 1/c² वर्सेस टाईम इज अ स्ट्रेट लाईन, द रिॲक्शन इज थर्ड ऑर्डर. म्हणजे प्लॉट आपण 1 परत कॉन्सन्ट्रेशनचा क्यूब केला वर्सेस टाईम, आणि जर स्ट्रेट लाईनचा जर प्लॉट आपल्याला जर ग्राफ जर मिळाला तर ती रिॲक्शन ऑर्डर ऑफ रिॲक्शन कुठली असते? तर थर्ड ऑर्डर रिॲक्शन. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट ऑफ दिस ग्राफिकल मेथड्स. म्हणजे समजलं, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम असेल आणि स्ट्रेट लाईनचा जर ग्राफ असेल तर तो झिरो ऑर्डर आला. लॉग कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा लॉग घेतला, स्ट्रेट लाईन आली तर म्हणजे सगळ्या ह्याला स्ट्रेट लाईन येणारच. बट फक्त काय होणार आहे? जे आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जे वर प्लॉट करणार आहे ग्राफ त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम, देन लॉग कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम, देन नेक्स्ट 1 कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम, देन फोर्थ इज द 1 कॉन्सन्ट्रेशन क्यूब वर्सेस टाईम. सो दिस इज द झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर अँड थर्ड ऑर्डर रिॲक्शन. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड्स यूज्ड टू फॉर डिटर्मिनेशन ऑफ ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज द ग्राफिकल मेथड्स. देन नेक्स्ट मेथड इज द हाफ लाईफ मेथड्स. आता बघा, हाफ लाईफ म्हणजे काय? हाफ म्हणजे अर्धे, लाईफ म्हणजे जीवन. म्हणजे आता बघा, जर ऑर्डर ऑफ रिॲक्शन आपण डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला हाफ लाईफ मेथड पण यूज केली जाते. म्हणजे जे आपण केलेलं आहे त्याच्या निम्मे म्हणजे अर्धी. ठीक आहे.
म्हणजे एखादी जर रिॲक्शन आपल्याला एखादा जर प्लॉट हे करायचं असेल ग्राफ तर त्याच्यामध्ये हाफ लाईफ मेथड यूज करू शकतो, म्हणजे पूर्ण आपल्याला नाही पण त्याचा हाफ लाईफ भेटू शकतो. सो दिस हाफ लाईफ मेथड इज द रिॲक्शन डिपेंड्स ऑन द ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. दिस हाफ लाईफ रिॲक्शन ही कशावरती डिपेंड्स असते, त्याच्या ऑर्डर ऑफ रिॲक्शनवरती. अँड दिस मेथड्स युटिलाइज द कंपॅरिजन ऑफ हाफ लाईफ. हे मेथड कुठे युटिलाइज केले जाते, हाफ लाईफमध्ये. कंपॅरिझन कशाच केलं जातं, हाफ लाईफचं. सो दिस मेथड इज युज्ड वेन द रेट लॉ इन्व्हॉल्व्हेज ओनली ऑन कॉन्सन्ट्रेशन टर्म, म्हणजे दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल द रिॲक्टंट शुड बी आयडेंटिकल, म्हणजे T1/2. द सिम्बॉल ऑफ हाफ लाईफ इज द T1/2 proportional to 1/a small n/1. So this is the concentration of all reactants should be identical. म्हणजे रिॲक्टंट जे कॉन्सन्ट्रेशनचे रिॲक्टंट असतात ते आयडेंट करण्यासाठी काय करतात. सो दिस फॉर्म्युला इज युज्ड टू हाफ लाईफ कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन. कुठला आहे, सो दिस इज द फॉर्म्युला T1/2 proportional to 1/a n-1. and when n is the order of reaction and e is the small a is the initial concentration, and the two reaction with initial concentration A1 and A2 आर रन. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, जो स्मॉल एन आहे तो काय आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन असणार आहे, आणि स्मॉल ए असणार आहे तो काय असणार, त्याचा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. आणि धीज टू रिॲक्शन विथ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, त्याचं इनिशियल म्हणजे पहिलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कुठलं A1 अँड A2 आर ते काय होतात, रन होतात. आणि देन द हाफ लाईफ T1/2 1 अँड T1/2 2 आर रिलेटेड ॲज इंडिकेटेड दिस बिलो इक्वेशन. The equation is T1/2 1 divided by T1/2 bracket 2 is equal to A2 n-1/A1 n-1, म्हणजे that is equal to A2/A1, and give the bracket complete and gives the n-1. So this is the half life initial concentration of A1 and A2 are run, and then the half life T1/2 1 and T1/2 as related to this equation. आता बघा ह्या इक्वेशनचं त्यांनी काय केलेलं आहे, लॉग केलेलं आहे, बरोबर. तर लॉग काय येणार आहे, लॉग T1/2 1 T1/2 2 इज इक्वल टू n-1 log A2/A1. So A2 A1 is the initial concentration of this reaction. ठीक आहे. आता this n is equal to log T1/2 1 divided by T1/2 divided by A2/A1 plus 1. So this is the half life T1/2 1 and T1/2 2 are calculated from the graph of initial concentration A versus time t. So this is the equation of calculate the half life initial concentration of two reaction, and this reaction half life is calculated for graph कसा येणार आहे त्याचा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए वर्सेस टाईम. म्हणजे याच्यामध्ये कुठलं कॉन्सन्ट्रेशन येणार आहे, इनिशियल. आता व्हॉट इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज 2 A1 स्मॉल A1 आणि स्मॉल A2. ठीक आहे. सो दिस इज द, आपण हाफ लाईफ काढायचं म्हटलं तर कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर त्याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतलं जातं. आणि द व्हॅल्यूज ऑफ ए अँड स्मॉल टी आर सबस्टिट्यूटेड इन द ॲबो इक्वेशन. परत काय केलेलं त्यांनी, जे स्मॉल ए आणि टी आहे ते काय केलेलं आहे, सबस्टिट्यूट केलेलं आहे. आणि तेच इक्वेशन द व्हॅल्यू ऑफ एन इज कॅल्क्युलेट. त्याच्यामुळे काय काढलेलं आहे, आपली व्हॅल्यू कशाच काढलेलं आहे, एनची. एन म्हणजे काय, तर व्हॉट इज द एन, तर एन इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. देन so this is the half life method. So this method is very important to determine the order of reaction. Then third method is the want of method. This method is two different concentration A1 and A2 for running two parallel reaction. Two concentration can be taken in a single reaction with respect to two different time intervals, so that from a single plot the values of the half life T1/2 1 and T1/2 2 are calculated. म्हणजे याच्यामध्ये बी काय केलं जातं, वन ऑफ मेथड्समध्ये याच्यामध्ये इन्स्टेड ऑफ टेकिंग टू डिफरंट कॉन्सन्ट्रेशन घेतलं जातं. म्हणजे दॅट इज A1 and A2 फॉर रनिंग टू पॅरलल रिॲक्शन. ह्याची कशी असते, पॅरलल म्हणजे समांतर
दोन रिॲक्शन असतात आणि दिस टू कॉन्सन्ट्रेशन कॅन बी टेकन इन सिंगल रिॲक्शन. हे दोन कॉन्सन्ट्रेशन असतात पण एका सिंगल रिॲक्शनने ते काय करतात, कॉन्सन्ट्रेट रिॲक्शन करतात. आणि सो दिस इज टू डिफरंट टाईम इंटरवलला, त्याच्या वेगवेगळ्या टाईम इंटरवलला करतात. सो दिस वन ऑफ मेथड इज हॅज शोन इन टेबल 5.1. 5.1 म्हणजे कुठला, सो दिस इज द 5.1 हाफ लाईफ इक्वेशन अँड रेट इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. आता दिस शोज इन दिस वन ऑफ मेथड ॲज शोन इन टेबल 5.1 हाफ लाईफ is proportional to the initial concentration A in a zero order reaction. In case of first order reaction, the half life is independent of concentration A, and in case of second order reaction where A is equal to B, the half life is proportional to 1 upon A, and while in case of third order reaction म्हणजे काय, where A is equal to B is equal to C and the half life is proportional to the 1 upon A square. ठीक आहे. सो म्हणजे बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे ह्या टेबलमध्ये, तर हाफ लाईफ इक्वेशन दिलेलं आहे, त्याचा रेट इक्वेशन दिलेला आहे विथ कशाबरोबर, त्याच्या ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 0, फर्स्ट, 2 अँड सेकंड अँड थर्ड ऑर्डर ऑफ रिॲक्शन. गिव्ज द इंटिग्रेटेड रेट इक्वेशन काय येणार बघा. 0 ऑर्डरचं काय आहे, तर के इज इक्वल टू स्मॉल सी 0 मायनस सी अपॉन टी. आणि फर्स्ट ऑर्डरचं काय, दिस द हाफ लाईफ इक्वेशन काय आहे 0 ऑर्डरचं, तर T 1 upon 2 is equal to C0 minus 2K. Then first order reaction, the integrated rate equation is the K is equal to 2.303 upon T log C0 minus C. And this the half life equation is the T 1 upon 2 is equal to 0.693 upon K, and K is the constant. Then next is the second order of reaction, and the integrated rate equation is the K is equal to x upon A minus T bracket मध्ये A minus x. And so this integrated rate equation in first order reaction, the half life equation is the T1 upon 2 is equal to 1 upon AK. Next final order of reaction is third order of reaction and gives the integrated rate equation is the K is equal to x to A minus x upon A square, A minus x square 1 upon 2t, T 1 upon 2 is equal to, and gives the half equation is the half life equation is the T 1 upon 2 is equal to 3.2 1 upon Ka square. So this is the half life equation rate constant with respect to order of reaction. ठीक आहे. आता हे झाले वन ऑफ मेथड्स. मग वन ऑफ मेथड्समध्ये काय सांगितलेलं आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन काय सांगितलेलं आहे, तर इन केस ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन द कॉन्सन्ट्रेशन ए इन ए झिरो ऑर्डर रिॲक्शन अँड इन ए केस ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन द हाफ लाईफ इज कशावरती इंडिपेंडंट असतो, तर त्याच्या कॉन्सन्ट्रेशन एवरती. आणि इन केस ऑफ सेकंड ऑर्डर रिॲक्शन वेअर ए इज इक्वल टू बी, द हाफ लाईफ इज कसं असते प्रपोर्शनल टू 1 अपॉन स्मॉल एवरती असतात. आणि इन केस थर्ड ऑर्डर रिॲक्शन वेअर ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, म्हणजे थर्ड म्हटल्यानंतर 3 रिॲक्टंट येणार. फर्स्ट झिरो ऑर्डर म्हटल्यानंतर एकच रिॲक्टंट असतो. देन फर्स्ट ऑर्डर दिस इज द third order reaction is A is equal to B is equal to C, the half life is proportional to 1 upon A square. So this is the most important method used to determine the order of reaction. And then fourth and last method is the substitution method. Substitution म्हणजे काय, एकत्र म्हणजे पर्याय करणे. ठीक आहे. In these methods the data obtained in a kinetic study are substituted in the integrated form of equation. म्हणजे ह्याच्यामध्ये ही मेथड्स कुठं ह्याच्यामध्ये डेटा ऑप्टेन करते तर कायनेटिक स्टडीमध्ये. ठीक आहे. कायनेटिक म्हणजे कसा, गतीजमध्ये. अँड दिस इंटिग्रेटेड फ्रॉम द इक्वेशन, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन डिस्क्राईब द पर्टिक्युलर ऑर्डर असतात. अँड द व्हॅल्यू ऑफ के इज कॅल्क्युलेटेड आणि इफ द व्हॅल्यू ऑफ के रिमेन्स कॉन्स्टंट विदिन द लिमिट ऑफ एक्सपेरिमेंटल व्हॅरिएशन अँड द रिॲक्शन इज कन्सिडरेड टू बी दॅट ऑफ ऑर्डर अँड द व्हॅल्यू ऑफ के इंडिकेटेड द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. म्हणजे सबस्टिट्यूशन म्हणजे कसे पर्याय असतात. ठीक आहे. सो दिस मेथड फक्त लक्षात ठेवायचं, सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये जो डेटा ऑप्टेन असतो तो कसा असतो, कायनेटिक स्टडी केला जातो. त्या डेटा म्हणजे त्याचा कायनेटिक स्टडी केला जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं की इंटिग्रेटेड जे इक्वेशन असतं ते डिस्क्राईब पर्टिक्युलर ऑर्डरला केलं. सो दिस इज द 4 मेथड्स यूज्ड टू डिटरमाइन द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट
क्वेश्चन की डिटर्मिनेशन ऑफ मेथड्स यूज्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ ऑर्डर ऑफ रिएक्शन.